श्रोते हो नमस्कार. आजच्या कोरोना वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. आजच्या या कोरोना वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत ओमायक्रॉनची भीती आणि कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या पाठोपाठ महाराष्ट्र सरकारनं काल जारी केलेली कोरोनाविषयक नवीन नियमावली. देश आणि राज्यात ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळल्यापासून आतापर्यंतची सद्यस्थिती आणि महाराष्ट्रासह देशात कमी झालेला मात्र सध्या पुन्हा वाढत असलेल्या रुग्णसंख्येच्या आलेखाचं संख्यात्मक विश्लेषण या अनुषंगानं केलेली चर्चा. श्रोतेहो, कोरोनाची दुसरी लाट अद्याप कायम असून गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या कमी झाल्यानं सर्वसामान्य जीवनमान पुन्हा पूर्वपदावर आल्याचं दिसून येतंय. मात्र दक्षिण आफ्रिकेसह जगातल्या अनेक देशांमध्ये आढळलेल्या ओमायक्रॉन या कोरोनाच्या नवीन प्रजातीमुळे निर्माण झालेल्या धोकादायक स्थितीच्या पार्श्वभूमीवर बहुतांश देश पुन्हा टाळेबंदीच्या वाटेवर आहेत. भारतात देखील सध्या काही प्रमाणात ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. तरी आगामी काळात ओमायक्रॉनचा धोका भारतात देखील निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्र सरकारसह राज्य सरकारतर्फे विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकारच्या वतीनं नुकतंच कोरोना स्थितीवर नियंत्रण राखण्यासाठी नवीन कोरोना प्रतिबंधात्मक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्यातल्या सध्याचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्य सरकारनं देखील काल मध्यरात्रीपासून कोरोना प्रतिबंधात्मक नवे निर्बंध लागू केले आहेत. हे निर्बंध काल मध्यरात्रीपासून लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संपूर्ण राज्यात जमावबंदी असणार आहे. या कालावधीत 5 पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येता येणार नाही. यासोबतच लग्न समारंभ, सामाजिक, राजकीय आणि धार्मिक कार्यक्रम आणि त्यामधील उपस्थिती लोकांच्या संख्येबाबत नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. महाराष्ट्रात कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हे नवीन नियम लागू करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून नुकतीच टास्क फोर्स सदस्यांची बैठक झाली. त्यानंतर हे नवीन निर्बंध लागू करण्यात आले. राज्य सरकारनं काल कोरोनाविषयक नव्यानं जारी केलेल्या नियमावली आणि केंद्राचीही सध्या लागू असलेली नियमावली याविषयी अधिक माहिती देत आहेत आरोग्यविषयक पत्रकार चैतन्य देशपांडे. काल मध्यरात्रीपासून राज्यामध्ये आता नवे निर्बंध लागू झालेले आहेत. त्यामध्ये रात्री 9 ते सकाळी 6 या वेळेत जमावबंदी, म्हणजे 5 लोकांच्या पेक्षा अधिक लोकांनी एका ठिकाणी जमू नये अशी जमावबंदी आपल्याकडे लागू झाली आहे. कोरोनाच्या काळात निर्बंधाची आपल्याला बऱ्यापैकी सवय झाली आहे. वेगवेगळ्या स्तरावरचे निर्बंध आपण बघितले. आता परत एकदा नाईट लॉकडाऊन ज्याला म्हणतो किंवा नाईट रेस्ट्रिक्शन ते आता सुरू झालेले आहेत. याचं कारण का की युरोप आणि युके याच्यामध्ये ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे रुग्णसंख्या दुप्पट होत आहे. म्हणजे दुपटीचा जो वेग असतो तो एक महत्वाचा पॅरामीटर आहे कोरोनाची एकंदर संक्रमण क्षमता जी आहे ती किती आहे हे ओळखण्यासाठी. तर तिकडे दुपटीचा वेग अगदी 1.5 दिवस झालेला आहे. म्हणजे 1.5 दिवसामध्ये आज जितके पेशंट्स आहेत, जितके रुग्ण आहेत त्याच्या दुप्पट लोक दुसऱ्या दिवशी बाधित होतात आहे आणि ही संख्या अशी वाढत जाते. मागे 2021 फेब्रुवारी महिन्यामध्ये डेल्टा व्हेरियंटच्या वेळेला जेव्हा आपल्याकडे ह्या ज्या लॉकडाऊन सदृश्य ज्या रेस्ट्रिक्शन्स आहेत या लागू करण्यामध्ये आपल्या राज्य सरकारने बराच वेळ लावला होता. त्याच्यामुळे मार्च एप्रिल मध्ये आपल्याकडे खूप मोठी दुसरी लाट जी आहे ती आपल्याला अनुभवावी लागली होती. त्यामुळे यावेळी आपल्या राज्य सरकारने बऱ्यापैकी आधी प्रोएक्टिव्ह मेजर ज्याला म्हणतो ना ते घेतलेले आहेत. यामध्ये 5 पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यावर रात्री 9 ते सकाळी 6 या वेळेत बंदी असेल किंवा लग्न समारंभ जे आहेत या लग्न समारंभामध्ये बंदिस्त सभागृहामध्ये 100च्या वर लोक नसतील आणि जर लॉन वरती कार्यक्रम असेल 250च्या वरती लोक येणार नाहीत. राजकीय धार्मिक कार्यक्रम जे आता बऱ्यापैकी सुरू झाले आहेत त्यामध्ये 100च्या वर उपस्थिती नसावी आणि मोकळ्या जागे मैदानात वगैरे जे प्रोग्राम्स होतात त्याच्यामध्ये 250च्या वर लोक नसावे असे नियम लागू करण्यात आले. क्रीडा स्पर्धा असो, खेळाचे कार्यक्रम, समारंभ या सगळ्यांच्या ठिकाणी उपस्थितीला आता मर्यादा आणलेली आहे. 25% लोक एकूण क्षमतेच्या उपस्थित राहतील. महत्वाचं म्हणजे संपूर्ण अगदी 100% क्षमतेने सुरू असणाऱ्या या ज्या गोष्टी होत्या जसं उपाहारगृह आहे, रेस्टॉरंट आहेत, हॉटेल आहेत, जिम, स्पा, इव्हन मल्टिप्लेक्स नाट्यगृह वगैरे सुरू झाले होते. आता या ठिकाणी सुद्धा 50% उपस्थिती करण्यात आलेली आहे. एकंदर काय आहे की आपल्याकडे ओमायक्रॉनच्या केसेस वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रोएक्टिव्ह मेजर्स म्हणून अशा पद्धतीचे जे आहे निर्बंध लावण्यात आले आहे. या निर्बंधाला कारण जे झालं केंद्र सरकारची ऍडव्हायझरी ज्याला आपण म्हणतो गाईडलाईन्स जे आहे त्या नुकत्याच इश्यू करण्यात आल्या आहे.
मात्र त्या गाईडलाईन्स मध्ये काही काही नियम जे आहेत ते अगदी स्पष्ट ठेवण्यात आले आहे की एकूण टेस्ट जे आपण करतो त्या टेस्टच्या 10% पर्यंत लोकांना जर पॉझिटिव्ह येत असेल, म्हणजे टेस्टच्या 10%च्या वरती लोक जर पॉझिटिव्ह येत असतील तर मग खूप मोठ्या प्रमाणात कोरोना वाढत आहे आणि मग त्यामुळे निर्बंध आणावे असं सांगितलेलं आहे. शिवाय हॉस्पिटलायझेशन, त्याच्यानंतर ऑक्सिजन किती लोकांना लागतो, मृत्यू किती होतात, हे सगळ्या केंद्र सरकारच्या गाईडलाईन्स मध्ये याचे प्रत्येकाचे नियम देण्यात आले आहे. शिवाय इतकं सगळं देऊन त्यात त्यांनी एक नियम असा टाकलेला आहे की स्थानिक राज्य सरकार आणि जिल्हाधिकारी हे आपापल्या स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेऊ शकतात. कारण की महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर ओमायक्रॉनचे पेशंट डिटेक्ट झाले आहे, म्हणून आपल्या राज्यांनी अगदी प्रोएक्टिव्हली हे डिसिजन घेतलेलं आहे की आपण नाईट लॉकडाऊन लावावा. आता आपली नागरिक म्हणून जबाबदारी अशी ठरते की राज्यांनी जो नियम ठरवलेला आहे त्या नियमाचं पालन करायचं. शिवाय उपस्थितीचे जे नियम आहेत, आता लग्न सराई आपल्याकडे सुरू आहे आणि मोठ्या प्रमाणावर आहे, तर प्रत्येक ठिकाणी लग्नामध्ये आपली उपस्थिती जी आहे ती कमी ठेवायची आहे. शिवाय यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्हॅक्सिन घेणे, याशिवाय मास्क लावणे आणि सामाजिक दूरी हे अत्यंत महत्वाची गोष्ट आपण सगळ्यांनी पाळायला पाहिजे. याशिवाय जास्तीत जास्त व्हॅक्सिनेशन जर घेतलं तर ओमायक्रॉन असो किंवा इतर कुठलाही व्हेरियंट असो त्यापासून बऱ्यापैकी सुरक्षा आपल्याला प्राप्त होऊ शकते. त्यामुळे सगळ्यांनी व्हॅक्सिनच्या दोन्ही मात्रा घेऊन संपूर्णतः प्रोटेक्शन जे आहे कोरोनाच्या अगेन्स्ट ते आपण घेतलं पाहिजे आणि सगळ्यात जास्तीत जास्त लोकांनी व्हॅक्सिनेशन करून घेतलं पाहिजे. ही आत्ताची सध्याची काळाची गरज आहे. श्रोते हो, ओमायक्रॉन ही कोरोनाची नवी प्रजाती सर्वप्रथम दक्षिण आफ्रिकेत आढळली. त्यानंतर इतर अनेक देशांमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण वेगानं वाढत असल्याचं दिसून आलं. त्यात बोत्सवाना, इस्वातिनी, झिम्बाब्वे, ब्राझील, अमेरिका, कॅनडा आणि युरोपसोबतच दक्षिण कोरिया, सिंगापोर, ऑस्ट्रेलिया, सौदी अरेबिया आणि भारतासारख्या देशाचाही समावेश आहे. इंग्लंडमध्येही ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव वाढला असून गेल्या काही दिवसांपूर्वी ब्रिटनमध्ये कोरोनाच्या या नवीन प्रजातीचा पहिला बळी गेल्याची माहिती स्वतः प्रधानमंत्री बोरिस जॉन्सन यांनी दिली. एकट्या भारतात कालपर्यंत ओमायक्रॉनच्या बाधितांची संख्या 350 इतकी झाल्याचे सरकारी आकडेवारीवरून दिसतंय. यात महाराष्ट्रातल्या सर्वाधिक रुग्णांचा समावेश आहे. देशात गुरुवारी आढळलेल्या ओमायक्रॉनच्या 64 नवीन रुग्णांमध्ये तामिळनाडूतले 33, तेलंगणातले 14, कर्नाटकातले 12 आणि केरळमधल्या 5 रुग्णांचा समावेश आहे. देशात आतापर्यंत 16 राज्य आणि केंद्रशासित राज्यांमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्र राज्यात काल 20 नवीन ओमायक्रॉन बाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे आता राज्यातल्या एकूण ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्या 108 झाली आहे. एकूणच देशभरात ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळल्यापासून आजची सद्यस्थिती काय आहे याविषयी अधिक माहिती देत आहेत फेडरेशन ऑफ मेडिकल असोसिएशन्सचे महाराष्ट्रातले संयोजक डॉक्टर प्रशांत दौंडकर. ओमायक्रॉन साथीचा धोका भारताला साधारणतः मागच्या महिन्यातून जाणवायला सुरुवात झालेली. तेव्हापासून आजचं जर लक्षात घेतलं तर आजच्या डेटला जवळपास 415 केसेस आपल्याकडे डिटेक्ट झालेल्या आहेत. त्यातल्या 115 ह्या रिकव्हर झालेल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये परदेशातून येणाऱ्या लोकांची संख्या जास्त असल्यामुळे जवळपास 108 केसेस ह्या महाराष्ट्रात डिटेक्ट झाल्या. त्यातल्या दिल्लीमध्ये 79, गुजरात 43, तेलंगणा 38, केरळला 37 आणि तमिळनाडू 34 अशी मोठी संख्या आहे. जवळपास 17 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये सध्या ओमायक्रॉनचे केसेस आढळत आहेत. तुलनात्मक जर विचार केला तर त्याचा जो स्प्रेड आहे हा कोविड व्हेरियंट पेक्षा बऱ्यापैकी जास्त आहे. परंतु जवळपास 70% ज्या केसेस आहेत त्या असिम्प्टोमॅटिक आहेत, म्हणजे यांना कुठलीच लक्षणं दिसलेली नाहीये. 30% लोकांना त्याची लक्षणं दिसलेली आहेत. 15 लोक आजपर्यंत रिकव्हर झालेली आहेत. ओमायक्रॉनचा विचार केला आजच महाराष्ट्रात 23 केसेस एकदम हाईट झाल्या. त्या 23 मध्ये पुण्यामध्ये 13, मुंबई 5, उस्मानाबाद 2, ठाणे 1, नागपूर 1 आणि मीरा भाईंदर 1 अशा केस आहेत. दुसरी गोष्ट अशी आहे की जवळपास जर विचार केला तर त्याचे अनालिसिस केले सरकारने. त्याच्यामध्ये साधारणतः 358 केस पैकी 183 केसेसचे अनालिसिस डाटा आपल्या समोर आलेला आहे. त्यामध्ये 91 केसेसच्या फुल्ली व्हॅक्सिनेटेड होत्या. असं असतानाही त्यांना ओमायक्रॉनची बाधा झालेली आहे. प्लस त्याचे 2 हे पार्शियली व्हॅक्सिनेटेड होते, म्हणजे त्यांचा 1 डोस झाला होता. 16 लोक ही व्हॅक्सिनसाठी एलिजिबल नव्हती. 7 हे अनव्हॅक्सिनेटेड होते आणि त्यानंतर 73 लोकांचा अजूनही स्टेटस आपल्याला माहिती नाहीये. त्यामुळं ओमायक्रॉन हा किती त्रासदायक होऊ शकतो ह्याचा आता एक लक्षण समोर येते. त्यामुळं ओमायक्रॉनच्या बाबतीत आपण काळजी घेणं, म्हणजे पूर्वी आपण जी काही काळजी घेत होतो म्हणजे कोविड होऊ नये म्हणून सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि सॅनिटायझेशन ह्या प्रोटोकॉलला कुठेच पर्याय नाहीये आता देखील. त्यामुळं आपण जे काही आता सण, सूद, नाताळ किंवा पुढचं न्यू इयर आहे ह्याचा जर विचार करता आपण जर नियम पाळले नाही तर फार मोठा गोंधळ मागच्या सेकंड वेव्ह प्रमाणे आपल्याकडे होऊ शकतो. त्यामुळे आपण आत्ताच या गोष्टी लवकरात लवकर थांबाव्यात.
श्रोतेहो, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या सुरुवातीला सर्वाधिक रुग्णांची नोंद महाराष्ट्र राज्यात झाली आणि त्यामुळे अन्य राज्यांच्या तुलनेत कोरोना संकटाचा सर्वाधिक फटका हा महाराष्ट्र राज्याला बसल्याचं सर्वांनीच पाहिलं. आता जगावर पुन्हा ओमायक्रॉन या कोरोनाच्या नवीन प्रजातीचं संकट उभं राहिलं आहे. देशात आढळलेल्या एकूण रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रातले असल्यानं राज्य सरकारकडून कोरोना प्रतिबंधात्मक निर्बंध पुन्हा नव्यानं लागू करण्यात आले आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये कोरोना बाधितांची नोंद कमी झाल्यानं महाराष्ट्र सरकारतर्फे कोरोना प्रतिबंधात्मक निर्बंध बहुतांश जिल्ह्यांमध्ये शिथिल केले. त्यामुळे बहुतांश जिल्ह्यांमधलं सर्वसामान्य जीवनमान पूर्वपदावर आल्याचं दिसून आलं. मात्र आता पुन्हा ओमायक्रॉनचं संकट आणि बाधितांची संख्या वाढत असल्याचं दिसून येत असल्यानं सरकारतर्फे नव्यानं निर्बंध लागू करण्यात आले आहेत. याविषयी अधिक जाणून घेऊयात फेडरेशन ऑफ मेडिकल असोसिएशन्सचे महाराष्ट्रातले संयोजक डॉक्टर प्रशांत दौंडकर यांच्याकडून. मागच्या वर्षी जानेवारी फेब्रुवारीमध्ये ज्यावेळी आपल्याकडे कोविड केसेस सापडायला सुरुवात झाली, त्यानंतर आजचा हा 2021च्या डिसेंबरच्या शेवटी आतापर्यंत आपल्याकडे ज्या टोटल केसेस कोविडच्या सापडल्या त्या जवळपास होत्या 3,47,42,815. त्यामध्ये रिकव्हरी आलेली आपल्याकडे 3,42,23,273. दुर्दैवाने सर्वे प्रिकॉशन घेऊनही 4,79,520 त्या डेथ झालेल्या आहेत. आजच्या घडीला भारतामध्ये 77,032 केसेस या फ्रेश केसेस आपल्याकडे ऍक्टिव्ह केसेस मानले जात आहेत. परंतु हा जो डाटा हा मार्च 20 पासूनचा सगळ्यात लोएस्ट आहे, 0.22% आहे. आज ज्या काही केसेस आल्या पूर्ण देशामध्ये त्या आल्या 7,189 मागच्या 24 तासामध्ये आणि डेथ आहे 387. नॅशनल जो रेकॉर्ड आहे रिकव्हरीचा रेट तो आहे 98.40 आणि हायएस्ट हा मार्च 2020 पासूनचा हायएस्ट रेट आहे रिकव्हरीचा. त्यामुळं डाटा अनालिसिस जर विचार केला तर कोविड जरी काही प्रमाणात कमी असला तरी परत मागच्या वर्षीप्रमाणे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर जो पेड चालू झाला आणि टप्प्याटप्प्यात त्यांनी परत फेब मार्चला पीक पकडला. तर त्याचा जर विचार केला आणि जो काही कोविडचा पॅटर्न चालू आहे त्याप्रमाणे जर आपण पाहिलं तर आता आपण जरी कमी लो स्टेजला असेल तरी परत काही दिवसापासून केसेस वाढायला सुरुवात झालेल्या आहेत. काल एकट्या मुंबईत जवळपास 602 केसेस सापडल्या महाराष्ट्रात जर विचार केला तर, आणि ह्या मागच्या ऑक्टोबर पासूनच्या सगळ्यात हायएस्ट केसेस आहे. डिक्रीजिंग मध्ये आपण होतो, आता परत आपण अप्पर पोलकडे जायला लागलोय. त्यामुळं आपण लवकरात लवकर सर्व प्रोटोकॉल पाळा आणि त्याचबरोबर प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी केंद्रीय आयुष मंत्रालयाने जे काही प्रोटोकॉल दिले होते त्या परत एकदा पाळायला सुरुवात करा. श्रोतेहो, कोरोनाचा प्रादुर्भाव सध्या कमी झाल्याचं दिसून येत असलं तरी बाधितांच्या दैनंदिन नोंदीवरून कोरोनाचं संकट पूर्णपणे टळलेलं नसल्याचं दिसून येतंय. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाच्या त्रिसूत्रीचं पालन करणं आजही गरजेचं आहे. श्रोतेहो, याबरोबरच आजचा कोरोना वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या भावना गोखले, निर्मिती सहाय्य विवेक वानखडे, लेखन आणि समन्वय अपूर्वा बेडेकर आणि सोनाली मंचेकर आणि निवेदन शैलेश मोहिते.